एक अभिनेत्री आहेस आणि गायिकाही आहेस, तर पहिले कशाची सुरुवात झाली? म्हणजे एक अभिनेत्री म्हणून की एक गायिका म्हणून? गायिका म्हणूनच सुरुवात झाली, कारण तुला माहिती आहे आमच्या घरातच गाणं आहे. माझे आजोबा संगीतभूषण पंडित राम मराठे हे गायक होते, पण त्याचबरोबर ते एक गायक नट होते. त्यामुळे घरातच गाणं असल्यामुळे आमच्या कानावर लहानपणापासून गाणं पडत होतं. आणि आता गेली 5 वर्ष मी डॉक्टर विदुषी अश्विनी भिडे देशपांडे यांच्याकडे जयपूर अत्रवली घराण्याचं शिक्षण घेते. तर आभामायापासून खऱ्या अर्थाने खूप म्हणजे लोक ओळखायला लागली. ते जे चिंगीचं कॅरेक्टर होतं ते इतकं नंतर फेमस, तिचा जो आगाऊपणा असतो त्याच्यामध्ये जास्तीचा, तो इतका फेमस झाल्यानंतर की ते 225 वगैरे एपिसोडसाठी मग एक्सटेंड करण्यात आलं पुढे. ते आता रिसेंटली तू बाजीराव मस्तानी केलास, तर त्यातली झुमरीची तुझं कॅरेक्टर होतं. म्हणजे तू म्हणालीस असं रणवीर, दीपिका, प्रियांका खूप खूप मोठे आहेत हे सगळेच. म्हणजे तर यांच्याबरोबर काम करताना कसं वाटतं? दीपिका, रणवीर कडून मला खूप शिकायला मिळालंच, पण माझ्यासाठी संजय बन्सालीसारखे म्हणजे खूप मला शिकायला मिळालं. मी हे कधीच एक्सपिरियन्स विसरणार नाही. मी एवढी करू शकेन ॲक्टिंग.